ओव्हिस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटाणा आणि मेथी टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. यापूर्वी तुम्ही कधीच केली नसेल, पण जर एकदा केली ना तर नक्कीच या रेसिपीच्या प्रेमात पडाल. इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी नक्कीच कराल, कारण की पाहूनच ही रेसिपी सगळ्यांना खावीशी वाटणारी आहे ना. त्यामुळे नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही करणार आहात. आणि आता बाजारामध्ये सुद्धा वाटाणा स्वस्त झालेला आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये वाटाणा वगैरे तर नक्कीच असतो. त्यामुळे हा व्हिडिओ संपल्यानंतर जरी तुम्ही ठरवलं ना तरी ही रेसिपी करू शकता. आता चला, थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता ही रेसिपी मी 2 ते 3 जणांसाठी करते. त्यानुसार जे काही साहित्य घेतलं आहे ना त्यानुसार घेतलेलं आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर साहित्याचं प्रमाण इथे तुम्ही वाढवू शकता. आता इथे मी 3 लहान लहान आकाराचे कांदे घेतले आहेत. पण जर तुमच्याकडे एकच मोठा असेल किंवा मीडियम आकाराचे 2 कांदे असतील ना, तुम्ही ते घेतले तरी चालेल. आता कांदा पाहू शकता, आपल्याला अगदी बारीक असा कट करायचा आहे. 2 ते 3 कांदे कट करायचे, त्यामुळे तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा कट करू शकता. किंवा मग जर हाताने अशा पद्धतीने बारीक कट करता येत असतील ना, तर अशा पद्धतीने बारीकसुद्धा कट करून घ्या. अगदी कमीत कमी साहित्य लागणार आहे, कारण की तुमच्या घरामध्ये जे काही साहित्य आपण वापरलेलं आहे ना ते तर नक्कीच असणार आहे. बघा, इथे मी कांदा बारीक असं कट करून घेतला आहे. टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतला आहे. भरपूर असं लसूण चिरून घेतला आहे, तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता. अद्रक घेतलेलं आहे थोडंसं किसून, आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये आपल्याला एक 2 ते 3 काजू टाकायचे आहे. काजू नसतील तर त्यावेळी तुम्ही एक 4-5 शेंगदाणे टाकले ना तरी चालेल. आता भरपूर असे पांढरे तीळ घातले आहेत. आता हे तीळ गावाकडचे आहेत त्यामुळे मिक्स आहेत, पण जर तुमच्याकडे पांढरे तीळ असतील तर ते तुम्ही घालू शकता. आता बघा, पाणी टाकून हे आपल्याला अगदी छान असं वाटून घ्यायचं आहे. जितकं बारीक वाटता येईल ना तितकं याची बारीक अशी पेस्ट करून घ्या. खूप जास्तसुद्धा पाणी घालू नका. एक अर्ध्या पेल्याला थोडंसं कमी पाणी इथे मी घातलेलं आहे. बघा, छान अशी फाईन याची मी पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. आपल्याला कोणतेही वाटण वगैरे करायचं नाही आहे, फक्त हीच पेस्ट आपल्याला वापरायची आहे. आता पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे मटार घेतला आहे. आणि हा मटार कच्चाच आहे, आपण अजिबातच वाफळून वगैरे घेतला नाही. फक्त मटार सोलून घेतला आहे आणि स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घेतला आहे. तर इथे मी 1 ते 2 मूठ इतपत मटार वापरलेला आहे 2 जणांच्या रेसिपीसाठी. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर मग मटारचं प्रमाण थोडंफार वाढवू शकता. आता बघा, हे अगदी भरभरीत असं वाटून घेतलेलं आहे आणि अजिबातच पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे. तुम्ही वाटताना पाणी न टाकताच आपल्याला अगदी या पद्धतीनेही वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता, इथे मटारचे छोटे छोटे तुकडे यामध्ये राहिलेले आहेत, कारण की आपल्याला इथे अजिबात पेस्ट वगैरे करायची नाही. आणि जर तुम्हाला खलबत्त्यात वगैरे कुटायचं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही कुटू शकता. आता इथे बघा, मी इतकी मेथी घेतली आहे एवढ्या मटारसाठी. पण जर तुम्हाला मेथीचं प्रमाण अजून वाढवायचं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही वाढू शकता. म्हणजेच तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मेथीचं प्रमाणही कमी जास्त करू शकता. मेथीसुद्धा आपल्याला इथे स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि शक्यतो जितकी बारीक ही मेथी खुडता येईल ना तितकी बारीक तुम्ही इथे खुडून घ्या. खरं तर मेथी चिरूनसुद्धा घेऊ शकता, पण कधीकधी मेथी चिरल्यामुळे कडूसुद्धा होते, त्यामुळे शक्यतो बारीक खुडून घ्या. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये एक 3 पळ्या इतपत तेल घालून घेतलं आहे. या रेसिपीसाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तीचं करा, म्हणजे रेसिपी अगदी चमचमीत होते. पण जर तुम्हाला कमी तेल आवडत असेल तर तुम्ही कमी घातलं तरी चालेल. 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी घालून घेतला आहे आणि भरपूर असा चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे. बघा, कांदा अगदी बारीक असा चिरायचा आहे, म्हणजे आपला जो पदार्थ आहे ना तो अजून जास्त छान होतो. आता कांदा तेलावरती थोडासा परतून झाला की यामध्ये आपल्याला लगेचच टोमॅटो घालायचा आहे. या रेसिपीसाठी शक्यतो टोमॅटो लाल बघून वापरा, म्हणजे आपली भाजी किंवा मग आपली जी रेसिपी आहे ना ती अगदी छान होते. आता तुम्हाला इथे कळलंच असेल की आपण एक प्रकारची भाजी करतोय, पण ही भाजी अशी आहे ना की तुम्ही कधीच केली नसेल आणि इतकी जास्त अप्रतिम होते ना, दिसायलासुद्धा अगदी भन्नाट दिसते. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यास मदत होते. पाहू शकता, आता फास्ट गॅसवरती कांदा टोमॅटो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. अगदी तेल सुटेपर्यंत छान असा कांदा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे. एक 3 ते 4 मिनटं तुम्हाला लागू शकतात कांदा टोमॅटो परतण्यासाठी. आता 2 ते 3 मिनिटांनी बघा, मी इथे अद्रक आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे, म्हणजे चिरून आणि ठेचून घेतलं होतं ना ते इथे मी घालून घेतलं आहे.
जर तुम्ही सुरुवातीलाच हे घातलं ना तर मग तेलामध्ये खाली लागू शकतं. त्यामुळे शक्यतो कांदा टोमॅटो अर्धा शिजला की यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूण घालून घ्यायचं आहे. आता हे सुद्धा आपल्याला तेलावरती 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. म्हणजे लसणाचा अद्रकचा कच्चेपणा जास्तोपर्यंत तरी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. पाहू शकता सगळं आता छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये ना काही सुके मसाले घालून घेऊया. मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल तिखट घातला आहे. 1 ते 1.5 चमचा इथे मी बेडगी मिरची घातली आहे. याने भाजीला रंग खूप छान येतो. अर्धा चमचा इथे मी हळद घेतली आहे. 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 ते 2 चमचे इथे मी धना पावडर घेतलेली आहे. अगदी बेसिक मसाले आहे. यामध्ये खरं तर तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला पावभाजी मसाला यामध्ये वापरायचा असेल ना, तर तो सुद्धा वापरू शकता. कारण की पावभाजी मसालासुद्धा या भाजीमध्ये अगदी भन्नाट लागतो. त्यामुळे असेल तर आवर्जून घाला. आता हे मसाले तेलावरती छान असे परतून घेऊया. मसाले तुम्ही जितके तेलावरती छान परताल ना, तितके तुमच्या भाजीचा रंग खूप छान येणार आहे. भरपूर अशी फोडणीला कोथिंबीर घालून घेतली आहे आणि जी आपण काजू आणि तिळाची पेस्ट करून घेतली होती ना, तीसुद्धा यामध्ये घालून घेऊया. आता थंडीचे दिवस आहे आणि तीळ आपण खाल्लेच पाहिजे. त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीने तीळ नक्की खाऊ घाला मुलांनासुद्धा. आणि जर कधी-कधी भाजीमध्ये तीळ दिसले तर मुलं खातसुद्धा नाही. पण जर तुम्ही अशा पद्धतीने वाटून तीळ घातले ना, तर कळणारसुद्धा नाही की ह्या भाजीमध्ये तीळ आहेत ते. तर आता बघा तिळाची आणि काजूची पेस्ट घातल्यानंतर आपण ही एक 3 ते 4 मिनटं परतून घेणार आहोत. जितकी तुम्ही ही ग्रेव्ही परताल ना, तितकी आपली भाजी अगदी अप्रतिम होते. बघा एक 3 ते 4 मिनटं पुन्हा मी ग्रेव्ही परतून घेतलेली आहे आणि अगदी छान असा रंगसुद्धा आलेला आहे या भाजीला. यामध्ये काही काजू घालून घेऊया. शेवटी काजू घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा मग तुम्ही स्किप केलं ना तरी चालेल. आता जे आपण मटार वाटून घेतले होते ना, ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. आता जी मेथी आपण थोडीशी घेतली होती ना, तीसुद्धा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि ती मेथीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही पालकसुद्धा घालू शकता जर मेथी वगैरे नसेल तर. कारण की पालकनीसुद्धा अगदी भन्नाट अशी चव येते या रेसिपीला. त्यामुळे जर मेथी नसेल तर तुम्ही पालकचा सुद्धा वापर करू शकता. आता मेथी घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. मिक्सरच्याच भांड्यामध्ये वाटण लागलेलं होतं त्यामुळे मी त्याचमध्ये पाणी घातलं होतं. अर्ध्या पेल्याला थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे. पाण्याचं प्रमाण इथे खूप जास्तसुद्धा मी ठेवलेलं नाही कारण की ही भाजी ना थोडीशी दाटसरच असते. आपल्याला ही भाजी ग्रेव्ही टाईप करायची आहे ना, त्यामुळे इथे पाणी मी कमी घातलं आहे. कारण की ही भाजी ना शक्यतो ग्रेव्ही असली ना, की खायला अजून जास्त मज्जा येते. त्यामुळे नक्कीच तुम्हीसुद्धा करताना थोडीशी दाटसरच ठेवा. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 5 ते 6 मिनटं बारीक गॅसवरती ही भाजी शिजून द्यायची आहे. खरं तर वाटाणा आणि मेथी शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाही. कारण की आपण वाटाणा इथे वाटून घेतला आहे आणि मेथीसुद्धा पटकन शिजली जाते. त्यामुळे एक 5 ते 6 मिनटामध्ये ही भाजी शिजून जाणार. बघा 5 ते 6 मिनटानंतर इथे मी झाकण काढून घेतलं होतं. भाजीला इथे तुम्ही रंग पाहू शकता किती जास्त छान रंग आलेला आहे. वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालूया. यापूर्वी तुम्ही कधी वाटाण्याची मेथीची अशी भाजी केली होती का हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. पण जर एकदा केली ना तर नक्कीच बोटे चाटत राहतील एवढी जास्त अप्रतिम ही भाजी होती. तुम्ही भातासोबत खा, भाकरीसोबत खा किंवा मग चपाती, रोटी कशासोबतही खाल्ली ना तरी सुद्धा अप्रतिम लागते. किंवा मग जर तुम्हाला पावासोबत वगैरे खायची असेल ना तर तीसुद्धा तुम्ही खाऊ शकता कारण की पावाबरोबर सुद्धा अगदी अप्रतिम लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.